महाभारतातील अजून एक स्त्रीपात्र आपल्याला समोर घेऊन येत आहे. कुब्जेला कुब्जिका असेही म्हणतात. हिंदू पौराणिक कथेतील ते एक पात्र आहे. मथुरेतील अत्याचारी राजा व श्रीकृष्णाचे मामा कंस यांच्या राजमहालात ती एक दासी असते. त्रिवक्रा असते. ब्रह्मवर्त पुराणानुसार प्रकृतिखंड अध्याय 72 यात वर्णन केलेले आहे की रावणाची बहीण शूर्पणखा हिचा हा पुनर्जन्म आहे. भागवत पुराणात कृष्णाची कथा सांगितली जाते. कृष्ण व बलराम मथुरेच्या रस्त्याने जात असताना त्यांना ही कुब्जा भेटली. तिच्या हातात चंदनाची ओटी होती. श्रीकृष्णाला ती हवी होती. कुब्जेने ती त्याला दिली आणि कृष्णाच्या आशीर्वादाने कुब्जा सुंदर दिसू लागली. तिची शारीरिक वक्रताही नाहीशी झाली. कृष्ण हा तारणहार आहे व पीडितांचा उद्धारक आहे हे सिद्ध झालं. तिला ताटपणे जगायला श्रीकृष्णाने शिकवले. कुरूप असो की दासी असो, मनाने जगलंच पाहिजे. आणि दिसण्या असण्यातून निनगंड निर्माण जे होतात ते होऊ न देता आपण स्वाभिमानाने कसं जगायचं ही विचारधारा श्रीकृष्णाने तिच्या मनात रुजवली. ही कुब्जेची कथा हिंदू तत्वज्ञानानुसार करुणामुक्ती व देवांच्या परिवर्तनकारी शक्तींवर प्रकाश टाकते. कुब्जेचे रूपांतरण ही एक परिवर्तनकारी शक्तीचे प्रतीक आहे. ही शक्ती रेखांकित केली जाते आणि ती कृष्णाची मग भक्त बनते. त्यामुळे हे सिद्ध होते की सामाजिक स्थिती व शारीरिक व्यंग काहीही असो, ईश्वरीय शक्ती, ईश्वरीय प्रेम, ईश्वरीय कृपा प्राप्त करण्यासाठी भक्ती ही आवश्यक आहे. कृष्ण भगवान एक रक्षक व दलित उद्धारक आहे. या दोन्ही रूपात ते आहे. कृष्णाची भक्ती कधीच व्यर्थ जात नाही, त्याचे फळ मिळतच मिळतं. श्रीकृष्णाच्या भक्तांची सेवा व ती संधी कोणीही सोडता कामा नये. कदाचित मोक्षाचे द्वार तेव्हा उघडे असेल. ज्याच्या दर्शनाची आशा बाळगून होती, तिला ज्याच्या दर्शनाची तळमळ होती, ती तिची तपश्चर्या फळाला आली आणि तिला परमेश्वरीय दर्शन झालं. तिच्या जन्माचं सार्थक झालं. परमेश्वराचं दर्शन होणं अप्राप्य गोष्ट, बाकी सारे नश्वरच. म्हणून अंतापर्यंत त्याचंच ध्यान करणारी कुब्जा ही केव्हाही देवाला प्रियच राहिली. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.